जय शिवराय मित्रांनो, PK टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तर खूप चांगली अशी अपडेट आलेली आहे. आता सर्वांनाच व्ह्यूज येणार आहे, सर्वांच्या व्हिडिओला व्ह्यूज वाढणार आहे. जे नवीन यूट्यूबर असतील किंवा जुने यूट्यूबर असतील, सर्वांच्याच व्हिडिओला आता व्ह्यूज वाढणार आहे. तर ते अपडेट काय आहे मित्रांनो, कशी कोणती सेटिंग आहे, की ती सेटिंग ऑन केल्याच्या नंतर आपल्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येणार आहे, ते मी तुम्हाला सेटिंग सांगणार आहे. त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करा. चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर मित्रांनो, ती सेटिंग करणे खूप गरजेचे आहे आणि ती सेटिंग खूप महत्त्वाची आहे. तर मी सर्वांना ती सेटिंग ऑन कशी करायची सर्व सांगणार आहे. तर चला आता आपण बघू शकता, इकडे आपण आलेलो आहे. आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती काय करायचे आहे मित्रांनो, आपल्याला आपले जे यूट्यूब चॅनल आहे ते काय करायचे, सर्वप्रथम क्रोम ब्राउझरवर जाऊन YT स्टुडिओ सर्च करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, वरती टिपके त्यावर क्लिक करून तुम्हाला डेस्कटॉप साईटवर क्लिक करायचे आहे. डेस्कटॉप साईट चालू केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर थोडा लोड घेईल. त्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस येईल. तर मित्रांनो, आता काय करायचे आहे, आपल्याला सर्वात एकदम खाली बघू शकता मी तुम्हाला झूम करून दाखवतो. तुम्हाला सेटिंग ऑप्शन दिसेल, त्या सेटिंगवर क्लिक करायचे आहे. हे पहा, बघू शकता क्लिक केले. आपण क्लिक केल्यानंतर काय करायचे आहे, आपल्याला अपलोड डिफॉल्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. हे पहा बघू शकता, अपलोड डिफॉल्टवर क्लिक केल्यानंतर या 2 नंबरची जी सेटिंग आहे, ॲडव्हान्स सेटिंग, या 2 नंबरच्या सेटिंगवरती आपल्याला काय करायचे आहे, क्लिक करायचे आहे. क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता, आपल्याला काय करायचे, थोडे खाली यायचे आहे. थोडे खाली आल्याच्या नंतर काय आहे, स्वयंचलित डबिंग हे जे ऑप्शन आहे, हे ऑप्शन खूप चांगले आहे आणि याचा फायदा काय आहे पुढे मी तुम्हाला पण सांगणार आहे आणि न्यूज कशा प्रकारे वाटतील आपल्याला मित्रांनो, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. बघू शकता, स्वयंचलित जे डबिंग आहे याच्यावरती आपल्याला काय करायचे आहे, बघू शकता इथे सक्षम जे नाव आहे, सक्षम करा, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. बघू शकता की सेटिंग दिलेली आहे. आपल्याला स्वयंचलित डबिंग अनुमती द्या. स्वयंचलित डबिंग म्हणजे काय आहे, ॲटोमॅटिक डबिंग होणार. त्याच्यानंतर 2 नंबरची सेटिंग काय आहे, प्रकाशित करण्यापूर्वी डबिंगचे मॅन्युअली पुनरावलोकन करा. म्हणजे काय, ॲटोमॅटिक म्हणजे वरची जी सेटिंग आहे ती ॲटोमॅटिक आहे, खालची जी सेटिंग आहे ती मॅन्युअलीची सेटिंग आहे मित्रांनो. त्याच्यानंतर खाली काय आहे, सर्व भाषांमध्ये डबचे पुनरावलोकन करा. सर्व भाषांचे जर आपल्याला ऑटोमॅटिक डब्स करायचे असतील तर सर्व भाषांमध्ये डबचे पुनरावलोकन करा. याच्यावरती आपल्याला 1 नंबरचं ऑप्शन आपल्याला क्लिक करायचे आहे. वरची 2 पण ऑप्शन सिलेक्ट करून आपल्याला काय करायचे, खालचा जो पॉईंट आहे तो सर्व भाषेमध्ये डबचे पुनरावलोकन करा, हे पण सिलेक्ट करायचे आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर काय करायचे, खाली जाताना क्लिक करायचे आहे, म्हणजे सेव्ह ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपली सेटिंग काय झालेलं आहे, सेव्ह झालेलं आहे. आता याचा उपयोग काय आहे मित्रांनो, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर मित्रांनो, हे ऑटो डबिंग म्हणजे काय आहे, हे सेटिंग केल्याच्या नंतर आपल्याला यूज कशा वाढणार आहे, याचा फायदा कसा होणार आहे, मी तुम्हाला संपूर्ण सांगतो. ऑटो डबिंगचा सेटिंग जर आपण ऑन केली तर समजा आपण हिंदीमध्ये जर व्हिडिओ बनवत असेल किंवा मराठीमधून जर बनवत असेल, तर ते आपल्याला व्हिडिओ जर समजा समोरच्या व्यक्तीला कोणत्याही देशामध्ये असो किंवा कोणत्याही राज्यामध्ये असो, तर त्या लोकांना जर वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांच्या भाषेमध्ये जर ते व्हिडिओ बघायचा असेल तर ऑटोमॅटिक ते डबिंग करून ते व्हिडिओ त्यांच्या भाषेमध्ये बघू शकतात. त्याच्यामुळे मित्रांनो, हे ऑटो डबिंग ऑप्शन आलेलं आहे. म्हणजे आता काही टेन्शन नाही. आपल्याला जर समजा अमेरिकेची एखादी व्यक्ती जर व्हिडिओ आपल्या मराठी भाषेमध्ये करून जर बघायचं असेल तर आपण मराठी भाषेमध्ये पण बघू शकतो. म्हणजे हेच आहे मित्रांनो ऑटो डबिंग. याचा अर्थ आता तुम्ही विचार करा, समजा आपण जर मराठीमधून व्हिडिओ बनवत असाल आणि आपला व्हिडिओ जर दुसऱ्या देशामध्ये किंवा दुसऱ्या राज्यामध्ये बघू पाहिला जात असेल, तर जर त्यांना भाषा चेंज करून जर त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी जर बघितलं तर आपला व्हिडिओचा 100% मित्रांनो व्ह्यूज वाढणार आहे. 100% म्हणजे 100% व्ह्यूज वाढणार, याच्यामध्ये काही शंका नाही. तर ही खूप सारे मित्रांना खूप चांगले असे अपडेट
होती. तुम्हाला अपडेट जर आवडले असेल तर खूप साऱ्या मित्रांना हे अपडेट आणखीन मिळाले नाही. ज्यांना मिळाले आहे त्यांनी नक्की ऑन करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.